जामताडा झारखंडमधील या जिल्ह्याला जगभरात ओळखलं जातं. इथून लावला गेलेला एक फोन कॉल कुणालाही क्षणात कंगाल करू शकतो. ही जागा इतकी भयंकर आणि कुख्यात आहे की यावर एक वेब सिरीज सुद्धा बनली आहे. देशात कुठंही मोठा सायबर क्राईम झाला तर त्याचं काही ना काही कनेक्शन जामताडासोबत जुळतंच. इथल्या सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत मोठमोठे नेते, बॉलिवूड कलाकार आणि व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावलाय. आता झारखंडमधील देवघर जिल्हा जामताड़ा पार्ट 2 होताना दिसतोय. समाज हमारा जो है वो देवघर पढ़ा लिखा जो जगह है ही, यहाँ से पढ़े लिखे लोग में, लेकिन नौकरी समय पर नहीं मिल पाती है, टेक्निकल है। और नया माहौल क्रिएट हो गया है कि जब पैसा नहीं रहता है, कोई दूसरे लोगों के पास पैसा रहता है तो क्विक मनी जो होता है, अचानक से पैसा कैसे कमाएं, तो ये लोग गलत दिशा में भटकाव पाते हैं। यहाँ पे पहचान हमारी सावन मेला को लेकर के थी, एक पर्यटक नगरी के रूप में थी, लेकिन आजकल अब कहीं भी बाहर में देवघर भी अब इतना बदनाम और साइबर क्राइम के रूप में होने लगा, ये बहुत चिंता की विषय है। देवघर म्हणजेच देवांचं घर. झारखंडची सांस्कृतिक राजधानी असलेल्या देवघरची ओळख महादेवामुळे आहे. महादेवाचा वास असलेल्या या शहराला बाबाधाम नावानेही ओळखतात. मात्र आता हे शहर सायबर क्राईमचा नवा अड्डा होत आहे. इथं एका वर्षात 87 सायबर क्राईमचे गुन्हे दाखल झालेत आणि 372 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे अटक केलेले तरुण उच्च शिक्षित नसूनही सायबर क्राईम सारखे किचकट गुन्हे करण्यात पारंगत असल्याचं समोर आलंय. उनका जो एक्ट है या माल प्रैक्टिसेस है, इट इज़ लाइक एक्सपर्ट आईटी प्रोफेशनल्स. रीज़न ये है कि जो साइबर क्रिमिनल्स पहले से काम कर रहे हैं, कुछ पैसा लेकर के या अपनी संख्या बढ़ाने के लिए टीनेजर्स को उसको ट्रेनिंग देते हैं और इस ट्रेनिंग के कारण वो खुद भी एक्सपर्ट हो जाते हैं. बहुतांशी सायबर गुन्हेगार हे तरुण आहेत. यातील अनेकांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात जेलची हवाई खाल्ली आहे. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा सायबर क्राईमच करतात. गुन्हेगार तरुणांमध्ये काही अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे. काही कुटुंबातील लोक तर एकत्र मिळून सायबर क्राईम करतात. महागड्या वस्तूंची हौस आणि पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणून तरुण सायबर क्राईमकडे पाहतात. साइबर क्रिमिनल बनने का जो रीज़न है और साइबर से जो ठगी में साइबर क्रिमिनल साइबर ठगी कर पाते हैं, उसका एक बड़ा रीज़न है इजी मनी. साइबर क्रिमिनल्स ये सोचते हैं कि इसमें कोई बिजनेस के लिए आपको पूंजी लगाने की आवश्यकता नहीं है, कोई शॉप खोलने की आवश्यकता नहीं है, किसी इंफ्रास्ट्रक्चर को बनाने की आवश्यकता नहीं है. मोबाइल 1-2 सिम इत्यादि रखने के बाद आप अब ठगी का काम कर सकते हैं. दूसरा है, जिनको ठगा जाता है उनको भी नॉर्मली ल्योरिंग किया जाता है, उनको भी लालच दिया जाता है. सायबर क्राईम करणारे आरोपी समोरच्या माणसाला जाळ्यात अडकवण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करतात. कधी कस्टमर केअर अधिकारी होतात तर कधी बँकेचे. काहीतरी कारण सांगून ते समोरच्या व्यक्तीकडून OTP मिळवतात. लॉटरी आणि बक्षिसांचा आमिष दाखवून फसवणूक करतात. जामताडाच्या जवळचा जिल्हा असल्यानं देवघरमध्ये आता या गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलंय. जामताड़ा से साइबर क्राइम अगर हम देवघर की तुलना करें तो यहाँ पे कम नहीं है, लेकिन हाल के दिनों में खासकर हमारे DGP MV राव साहब के द्वारा पूरा इनिशिएटिव लिया गया है कि साइबर क्राइम को हम लोग को ख़त्म करना है. बाबाधामवर घोंगावत असलेल्या संकटाची इथल्या लोकांनाही चिंता आहे. मात्र सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि कम्प्युटर पासून दूर राहणं कठीण आहे. तो अभिभावक जो बच्चे को फ़ोन दे रहे हैं, चाहे ऑनलाइन पढ़ाई की बात हो या जो भी चीज़ें हो, उसके लिए उन्हें हमेशा एक निगरानी में रखने की ज़रूरत है कि बच्चे उस फ़ोन का इस्तेमाल सही चीज़ के लिए कर रहे हैं या गलत चीज़ों के लिए, और उनका आकर्षण कहीं ना कहीं एक मनी ओरिएंटेड हो जा रहा है. वो पैसे के एक लालच में आकर ऐसे कामों में खुद लिप्त होते जा रहे हैं, जो हमारे समाज के लिए बहुत बड़ा खतरा बन रहा है. कॉम्प्युटर, मोबाईल आणि नवीन बँकिंग सुविधांमुळे आयुष्य सोपं झालंय. मात्र त्याचा योग्य उपयोग करणं देखील तितकंच गरजेचं आहे. लहान मुलं आणि तरुण या सुविधांचा वापर करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायबर क्राईम करणाऱ्या लोकांच्या आमिषाला बळी न पडणं. ब्युरो रिपोर्ट, ETV भारत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ETV भारत ॲप.